मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लग्न दणक्यात करायचा नरसिंगरावाचा विचार होता, पण टाइम नव्हता. एका रातीत सगळी हलवाहलव झाली. सकाळी 11ला तर लगीन लागलं. पाया पडून देवदेव करून नवरदेव निघाला. पहिल्या बारीला उभा राहिला. नरसिंगराव, नवरी व कुठाय? असू द्या, राहायला आमच्या घरी. झाला एवढाच आठवडा तमाशा. पुन्हा दसऱ्या पावतर 4 महिना आराम. बाप रे, मग मोहर खायचं काय? मी पगारी नोकर हाय. तुम्हाला काय वाटलं? साखर कारखान्यातल्या कामगारासारखा आहे व्हय? 6 महिने दुटीवर आणि 6 महिने घरी. छे, आपण कायम माणूस हाय. वनमालानं पण मध्येच टुमणं लावलं. मला तुमचा तमाशा बघायचाय. वाह, आम्हाला पण मनातनं विचारायचंच होतं, पण कसं विचारायचं? चल की, बुवासनी बी घ्या की, मामा हायत माझं. कशाला? असू द्यावं, गरजेचा माणूस. असं म्हणतीस, मग ते कोपऱ्यातलं टिनपाड बी घे, गरजेची चीज. दोघं बी मनमुराद हसली. सारं सुख बघून बुवाचं डोळं भरून आलं. दोघं बी सजली. बॅग भरून बुवाच्या पाया पडून निघाली. मामा, तब्येत सांभाळा. वय पोरांनो, लय उन्हातानाचं कुठं फिरू नगासा. नाही फिरत, तुम्ही पोटभर खावा. वय, रामनाम तोंडात हाय तवर मला मरण नाही. हे 100 रुपये जवळ ठेवा. असू द्या. कशाला मला? ठेवा तुम्हाला. मला काय, वलं वाळलं कुठं बी मिळतंय. ठेवा तुमच्या जवळ. ऐकावं मामा, ठेवा. लय उन्हातानाचं पाऊस वाऱ्याचं गावं फिरू नगासा. बुवाच बनायचा असल तर कफनी घालून देवळात बसा. पुढच्या महिन्यापासनं 100 रुपये येत्याली पोस्टानं हुंड्यातलं. बुवया उचलून बुवा बघायला लागला. इष्ट्या आल्या आणि माणसं भरली की गेली. बुवा एकटाच राहिला. हातातली नोट हातातच चिवडीत घरी आला. आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. पांडुरंगा, काय खरं नवर? तुकाराम बाबाला धन मातीवाणी वाटलं. आम्ही कसं म्हणू तसं? दुनियाच गिन्नी गोल झालीया. गिन्नी बघून फिरतीया. माणसाचं काय खरं नव्हं. दिवस मावळायला एक पोरग आलं. बुवा, तुम्हासनी देवळात बोलिवलंय. का मुंद्र? मीटिंग हाय म्हण, गाव जमलंय समद. देवळात बसायला जागा नाही अशी गर्दी झाली होती. 2 पोलीस, गावचा पोलीस पाटील, सरपंच, चेअरमन, आणखी कुणी कुणी बडी धेंड जमली होतीत. राम राम, राम राम. बुवा, व किती व उशीर. पंच तुम्ही असंच देवाळ चालवलं म्हणा की. चुकलं मायबाप. आली का र सारी जण? आली. सरपंच उठलं. तोंडातनं पान थुकून आलं. हे बघा, आज पावतर हे देवाळ डवऱ्यांनी आय बापाग सांभाळलं, चांगलं ठेवलं. गावानं बी त्याची रंगरंगुटी केली. पंचायतीनं पाण्याची नळकुटी बसवली. सरपंच बोलत होता. माणसं माना हलवत होती. मध्ये सरपंच म्हणला, हितनं मोहर ह्या देवळाचा ट्रस्ट होईल. काय माणसं बाडीवरती निंबली जात्याली. जत्रचा एवढा पैसा जमतू, त्यातनं काहीतरी चांगलं काम व्हायला हवं. वय की संस्था रजिस्टर होईल. बॉडीवरती मी सांगतो ती माणसं असत्याली. सरपंचानं नावं वाचली. सारी मराठा, बामण, सवर्ण समाजाची. डवऱ्याचा यगबी माणूस त्यात नाही. गुंडा नाना उठला. सरपंच, आमचा एखादा माणूस त्यात घ्या की व्ह. छे, तुम्हासनी पेशल काम हायती नव्ह. कंची डवऱ्यासनी मानाचं काम हाय. देवाचा डवर आणि त्रिशूळ स्वच्छ ठेवायचा. जत्र जग घालून नाचायचं. ते तर आम्ही पहिलं बी करत होतो की, पर आता त्याबद्दल पगार मिळणार. गुरुवानं शिंग वाजून दुपारती बघायची. गडशानं नगारा पिटायचा. मायानं देवाचं रक्षण करायचं. समध्यासनी पगार ट्रस्ट तर्फे मिळल. बुवा पुढा आला. साहेब, मला काय नक. ही देवाळ स्वच्छ ठेवायचं. आल्या गेल्याला काय हवं नको ते बघायचं काम मला द्या. दिलं. अरे पर हो,
ते काम रामुशाला दिलंय. देवळाच्या राखणीला नेटका गडी हवा. मग सरकार आम्ही काय करायचं? तू सतत अग्नी जळत ठेवायचं. 24 तास? व्हय, 24 तास. कुठनं बी लाकडं आण. सारा मुलूक तुला मोकळा. देवाच्या दारात अग्नी धुपत राहायला पाहिजेल. पगार मिळेल नव्ह? वय वय मिळेल की. लेका तेवढ्यासाठीच तर ट्रस्ट हाय. जमणाऱ्या पैशातनं सारी कामं करू. गावात हायस्कूल बांधायचं हाय. बांधा बांधा. आमच्या डवऱ्यांच्या पोरासाठी एखादी आश्रमशाळा बी बांधा. तुमच्या पोरांनी काय करायचंय शिकून? लेका संबूळ वाजवायचं, गोंधळ घालायचं, भीक मागायची, घारपडी धरायच्या. पर एखाद्या आश्रमशाळा? काय नक, बघू पुढचं पुढं. गावात लय कामं पडल्या ती. पहिली ती संपून मग बघू तुमच्याकडं. जशी गावाची आज्ञा. माणसं आली, मॅक मारून गेली. जाऊ द्या, कुणीतरी चांगलं करतय नव्ह, करू द्या. बुवा घरी आला. बराच वेळ उमऱ्यावरती बसून राहिला. ताण लागली होती. आत गेला. रातचंच पाणी रांजणात होतं. तसलाच पेला. तोंडावनं हात फिरवून पडून राहिला. मनाला म्हणायला लागला, जागून गोंधळ घालून आम्ही पुजतो, तुझी पूजा करतो. आम्हाला काय हक्क आहे आता? आता आम्ही तुझी सेवक, पगारी नोकर. वर्ण हुकुमील तसं वागायचं. हळूहळू सरकारी लुडबुड सुरू होईल. समद सरकारचं नेम. साऱ्यासनी पगार. तक्रार करायला तोंड उघाडलं की पगार कोंबायचा तोंडात. सारं गवगार होतंय. प्रत्येक काम करणाराला पगार. एक दिवस देवा तुला सुदेक देवळात बसल्याबद्दल पगार मिळेल. म्हणजे तू देवळात किती तास बसणार ह्यावरती नोटा अवलंबून. तू वरच्या डोंगरावल्या देवळात जाणार, काय हरकत नाही. जा. खालच्या वाणी कचकच नाही. वर जा, मी आलोच. बुवा उठला. कफनी घातली. तोंड रंगिवलं, माळा अडकिवल्या आणि झोळी अडकवून निघाला. चला गुंडा नाना. कुठं? डोंगराव. समर्थ वर गेले ती डोंगरावर. हा, काय म्हणतोयस काय? देव मला भेटलं होतं. चला बाबू हवालदार, चला. देव डोंगरावल्या देवळात गेलं. खरंच? वय, समद्यासनी सांगा. अरे पर खालच्या देवळाचं काय? आता सरकारी माणसं देवाचं रूप घेऊन बसणार आहे ती आत. देवळात औ करून भ्या दाखवायला. हे ठक्षा, अरे कुठे चालल्याचं डबं चाळणी नीट करायला? चल की डोंगरावर. आता माघारी नाही यायचा. पोस्टमन इकडं या. माझी मनी ऑर्डर आली तर वर घेऊन याची. पगार बी वर पाठवायला सांग. चला पळाले कान्नू, नाहीतर तिथं बी सरकार पोचायचं. बुवा पळत होता. कोणालाच काही समजत नव्हतं. वाऱ्या कावऱ्यात डोंगर उलटा पालटा होत गडगडत जावा तसा सारा प्रकार होता. डोळ्यांत धूळ जाईस ते तोवर डवरी गोसावी वाहत्या वाऱ्याकडं बघत होती. काळभैरवाचं एक अकराळ विक्राळ रूप माणसाच्या रूपानं वर डोंगराकडे चाललं होतं.